गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आता गेमही माझा आणि क्वीन पण माझीच. Yes, come in. तुमचं कार्ड मिळालं. थँक्यू. थँक्स टू यू सर. सर मला एक महत्वाचं बोलायचं होतं. रिअली? मला सुद्धा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. सर मी म्हणत होते मला तुमच्या मिस्टरांना भेटायचं. सर एक्झॅक्टली हेच मला तुमच्याशी बोलायचं होतं की अनिकेतला तुम्हाला भेटायचंय. म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल आणि वेळ असेल तर. याला म्हणतात कनेक्शन. हार्ट टू हार्ट कनेक्शन. तुमचं माझं तुमच्या मिस्टरांचं म्हणजे आपल्या तिघांचं काहीतरी कनेक्शन आहे नाही का? हो खरंय. सांगा केव्हा भेटूया? तुम्ही सांगा सर. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा भेटू. म्हणजे आज अनिकेत फ्रीच आहे तर. आज संध्याकाळी? संध्याकाळी हा. ऑफिस सुटायच्या आधी भेटूया मग. म्हणजे तुम्हा दोघांना चालणार असेल तर. नाहीतर नंतर कधीतरी भेटू. नाही सर काही हरकत नाही. मी कळवते त्याला तसं. थँक्यू सर. आता खरा क्वीन मिळवायचा गेम चालू. बसा मी आलोच. मिसेस मानसी, मी सांगितलेलं लक्षात आहे ना? बेसावत राहू नका. हा मिस्टर मनोहर. तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते क्लिअर बोला. अहो ते मी आत्ता सांगू शकत नाहीये तर मग कशाला माझ्या डोक्याला भोंगा लावताय? प्लीज गैरसमज करून घेऊ नका. हो गैरसमज करून घेऊ नको तर काय करू? सतत आपले सावध राहा सावध राहा. ओ रस्ता क्रॉस करताना सुद्धा माणसं सावध राहतात. ते म्हणायचंय का तुम्हाला? नाही. मग कशा संदर्भात बोलायचंय? कोणाबद्दल बोलायचंय काय ते मला क्लिअर सांगा. म्हणजे तुमच्याही डोक्याचा त्रास संपेल आणि माझ्याही. ती सही घेतलेली आहे मी. आता कलेक्शनला जाऊन येतो. हा मिस नीलम. सर तुम्ही. कोरस इंडस्ट्रीजला मेल पाठवायचंय ते. सर तुम्ही स्वतः इथे. सर तुम्ही कशाला त्रास घेतलात? मला सांगायचं होतं. मी स्वतः फाईल घेऊन आले असते केबिन मध्ये. काय हरकत नाही. तुम्ही मला मेल करा. हो. मिस मानसी, अनिकेतला इन्फॉर्म केलं ना? लगेच करते सर. शर्ट पॅन्ट आणि ते मला दिसतंय. बेडवर ना बसायला साधी जागा नाहीये. काय चिडचिड करतेस तू? कोणाची रूम आहे? हे घर माझं आहे. ही रूम माझी आहे. आणि मी पण हा पसारा माझा नाहीये. त्यामुळे लवकर आवर. कसलं
घरातलं आवरणार आहे, मीच आवडते. जाऊ दे, तुझ्याकडून काहीच होणार नाही. आई, त्याला इस्त्री केली होती मी. हे काय केलं तू? याला हो, सत्यजित ह्याच्या कॉलरवरचा साधा डाग गेला नाहीये. ते काय आहे ना, जास्त घासला ना की रंग जातो, त्यापेक्षा डाग बरा. तू अजिबात बदलला नाहीयेस रे, अजिबात नाही. तीच जुनी इलॉजिकल उत्तरं देतोस मला. आपल्याला कपडे धुता येत नाही तर मान्य करावं ना. मग करतोय ना मी ट्राय. धुतोय माझे कपडे, नाही जायचं ना मग सोडून मला. आणि इकडे ठेवतो मी. इथे इथे ये. हे बघ, इथे कसंही राहिलेलं नाही चालणार. इथे शर्ट्स ठेवायचे, इथे पॅन्ट्स आणि इथे टी शर्ट्स. कळलं? ओके. चला तर सांगते ते एक एक दे. रेड शर्ट दे. हा रेड आहे. नाही, याला रेड नाही म्हणत, हा रेड आहे. अच्छा हा रेड आहे. मला अगं शेड्सच नाही कळत रेड मधल्या. तुला नाहीच कळत रे, तू राहा गबाळ्यासारखा. हे मागे घे, हे पहिले मागे घे. मी अजिबात गबाळा नाहीये, कळलं? तू गबाळा नाहीयेस. ब्लू टी शर्ट खाली ब्लॅक ट्रॅक पॅन्ट घालावी हेही तुला कळत नाही, पण तू गबाळा नाहीयेस. हे काय घातलंय ग मी आता? हे काय आहे सांग मला. ते मी सांगितलं म्हणून. मग काय झालं? तुम्हा पुरुषांना ना ड्रेसिंग सेन्सच नसतो. एकतर काही झालं की समस्त पुरुष वर्गाबद्दल बोलायचं हे पहिले बंद कर. आपण दोघं आहोत ना, माझ्याबद्दल बोल ना. आणि माझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे. हो रे, खरंच तुझा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे. खाकी पॅन्ट वरती येल्लो शर्ट घालणाऱ्याचा ड्रेसिंग सेन्स चांगलाच असतो. आहे माझा ड्रेसिंग सेन्स चांगला, आणि माझा चॉईस पण खूप चांगला आहे, म्हणून मी तुला चूज केलं. बोल बोल ना, माझा चॉईस पण घाणे बोल. राबे तू लवकर आवरा. बाबा नाम तुमचे येई मुखात. उषा, ती भाजी दे इकडे. मला पगार काय गप्पा मारायचं ते आता काय? वा बाजूला, मला करू द्या. चला. अगं तसं नाही, ही भाजी सत्यजितला माझ्या हातची खूप आवडते म्हणून मी करते. दे. बरं झालं ना जावई बापू राहायला आले. तेच मेधाला काय ते समजू शकतात. गीताबाई हात टेकले. मी म्हंटल ना, किंचाळे बाबांची कृपा. जय किंचाळे बाबा. नवस बोलले होते मी बाबांना. झालं की नाही सगळं नीट? हो ग. अगं आता संसार म्हटला की भांड्याला भांड लागायचंच. आणि मेघाला ना आमच्या पडतं घ्यायची सवयच नाहीये. उषा, मला जरा मसाल्याचा डब्बा दे ग. देते. आपल्या वेळेला नवऱ्याची पण बोलायची चोरी होती ना. हो ना. अगं यांना काय आवडतं काय आवडत नाही हे सुद्धा माहिती नव्हतं. मुलं झाली त्याच्यानंतर कुठे आम्ही जरा बोलायला लागलो. आमचे हे ना तुम्हाला सांगू, इतक्या साध्या स्वभावाची, इतक्या साध्या स्वभावाची. आयुष्यात मला ना कधी एका शब्दाने बोलले नाही. संसार कसा असा लोणच्यासारखा मुरला ना की मजा येते ना. हो ग. पण हे आत्ताच्या मुलांना कुठे कळतंय. मुळात सगळ्याचीच घाई, समजूतदारपणाच नाही. नाही ताई, माझी सून अशी नाही. 100 नंबरी सोन आहे माझी मनी माऊ. शब्दच नाही खाली पडू देत माझा. उषा मावशी अशी मला कामच करू देत नाही ग लेक माझी. कुठलं तरी माझं भाग्य आहे किंचाळे बाबा. वागतात मुलं कधी कधी शाण्यासारखी. निर्मला, मी जरा बाहेर जाऊन येतो. अहो आत्ता कुठे निघाला? अगं जरा पाय मोकळे करून येतो. तूच म्हणालीस ना मगाशी हल्ली बाहेर जात नाही म्हणून. आलोच. बर. मेथी टाकली वाटतं. मग नको का करू? नाही असू दे, छान लागते.
वादळ शांत झालं वाटतं. ते तवटे वादळ आलं होतं ना मुंबईवर, त्याचं विचारलं मी, दुसरा काय नाही. बोपे चहा. हो सांगितलंय, येईल इतक्यात. सांगितलंय, तुम्ही जाऊन घेऊन या. मी नाही तर मग काय मी का पाहुणा पाठवू? सर ऍक्च्युली अरे बसा, बस बस प्लीज प्लीज सिट डाऊन. बसा बसा, डोंट बी सो फॉर्मल प्लीज. मिस्टर अनिकेत, सॉरी मी तुला अनिकेत म्हणू शकतो ना? हो सर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा सर ऍक्च्युली त्या दिवशी मी जे येऊन वागलो त्यासाठी आय एम रिअली सॉरी. खरंच सॉरी. ते तुम्हाला नवरा बायकोचं काय चाललंय? थँक्यू सर, सॉरी सर, थँक्यू सर, सॉरी सर. हा, इट्स ओके, रिलॅक्स. नाही सर, रागाच्या भरात मी जरा जास्तच बोललो, खरंच सॉरी. ठीक आहे, रिलॅक्स. तर अनिकेत, मी तुला आता एका महत्वाच्या कामासाठी इकडे बोलावलं. ते काम आधी आपण डिस्कस करू आणि मग पुढचं बोलू, चालेल? सर काहीच प्रॉब्लेम नाही, चालेल. चहा. तर कसं असतं ना, कधी कधी आपल्या मनात नसताना सुद्धा आपण काही गोष्टी करून जातो आणि त्याचे रिझल्ट आपल्याला तेव्हा मिळत नाहीत, ते नंतर मिळतात, पण रिझल्ट मिळतात हे नक्की. सॉरी सर, पण तुम्ही नेमकं काय बोलताय मला कळत नाहीये. तो सायन्स मध्ये एक फॉर्म्युला असतो बघ, एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्या दिवशी मी तुमच्या घरी येऊन जे काही वागलो ना, ते तुम्हा दोघांच्या भल्यासाठी होतं. सर मी जर त्या दिवशी डिवोर्स पेपर्स घेऊन आलो नसतो, मी तुम्हाला डिवचलं नसतं, तर तुम्ही आज इथपर्यंत आलाच नसतात. तू स्वतःच्या करिअरचा इतका सिरियसली कधी विचार केलाच नसतास. सर तुम्ही, अरे मी फक्त तुला मोटिवेट करत होतो. कधी कधी सर सुद्धा मोटिवेट व्हायला कुठे कुठे जातात. आयुष्यात कधी कधी पुढे जाण्यासाठी ना एक छोटासा पुश लागतो. मी फक्त तो पुश दिला तुम्हा दोघांना, योग्य ठिकाणी योग्य वेळी, बस. म्हणजे सर ते सगळं नाटक होतं. मिस मानसी, अहो माझा स्वभावच असा आहे, फार फटकळ आहे मी. मनात आलं की बोलून टाकलं, मनात आलं की बोलून टाकलं, काही ठेवत नाही मनात, म्हणून लोकांचे गैरसमज होतात. माझा खरा हेतू हा आहे. तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? जस्ट इमॅजिन, जर मला खरंच राग आला असता, तर ज्या दिवशी तुम्ही ते डिवोर्स पेपर्स फाडून माझ्या तोंडावर मारलेत, तेव्हा मी लगेच मिसेस मानसींचं रेजिग्नेशन ऍक्सेप्ट केलं नसतं का? नाहीतर तेवढी वाट बघितली नसती, मीच स्वतः त्यांना कामावरून काढून टाकलं असतं. मी केलं का तसं? सर म्हणजे हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं, मुद्दाम केलं. अरे अनिकेत, तू एवढा हुशार आहेस, एवढा टॅलेंटेड आहेस, एवढा स्मार्ट आहेस, किती दिवस लोकांच्या गाड्या चालवणार आहेस? तुला असं वाटत नाही का तुमची सुद्धा एक गाडी असावी? सर वाटतं, पण सर नुसतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांना ड्रॉप करणं, पिकअप करणं, यात काय मोठी अचीवमेंट आहे? नुसतं दिवसभर बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं याच्यात खूप फरक आहे.
सर मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, पण तुझ्या सासऱ्यांनी तुला आपणहून स्वीकारलं पाहिजे असं नाही वाटत तुला? तुझ्या बायकोच्या डोळ्यात तुझ्याबद्दल अभिमान बघायचा नाहीये का? अनिकेत, तू कधी कधी मॉलमध्ये जात असशील पिकअप करायला, ड्रॉप करायला, तेव्हा असे शॉपिंग करून अशा भरलेल्या पिशव्या घेऊन येणारी माणसं तू बघतोस. तुला असं एकदाही वाटत नाही का रे तुझ्या बायकोला असं शॉपिंगला घेऊन जावं, महागड्या वस्तू तिच्यासाठी विकत घ्याव्यात? वाटत नाही तुला कधी? किंवा अशा एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जावं, मेन्यूची उजवी बाजू न बघता फक्त डावी बाजू बघून ऑर्डर करावं असं वाटत नाही तुला? म्हणजे सोप्या शब्दात तुला आता विचारायचं तर तुझा जो काही आत्ताचा स्टेटस आहे तो चेंज करावा असं वाटत नाही? अरे तू नुसते कष्ट करतोयस, कष्ट कर पण तुझी अक्कल वापरून कष्ट कर, योग्य ठिकाणी आणि योग्य त्या वेळी. सर ऍक्च्युली यासाठी मला तुम्हाला भेटायचं होतं. सर मला ना स्वतःचा बिझनेस स्टार्टअप चालू करायचा आहे. पण सर तुम्हाला तर माहितीये ना की पटकन असा विचार आला आणि नाही चालू करतायत ना. त्यासाठी तुम्हाला एक अनुभवी आणि हुशार माणसाचा सपोर्ट लागतो. दिला हा तुला तुझ्या बिझनेस स्टार्टअप साठी जो काही सपोर्ट हवाय, जे काही बॅकिंग हवंय ना ते मी दिलं. सर थँक्यू. डोंट गेट एक्साइटेड, रिलॅक्स. बिझनेस सुरू करताना पहिला रूल हाच आहे की तुमच्या भावनांवरती तुमचा ताबा असला पाहिजे. सर आलं माझ्या लक्षात. सर माझ्यासाठी मनू आणि मनूचा आनंद खूप महत्वाचा आहे. मला आयुष्यात एकच गोष्ट खूप महत्वाची, ती म्हणजे मनू. आणि त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले ना तरी माझी तयारी सर. तुम्ही फक्त सांगा. मग मला आता सांग, तुला कुठला बिझनेस करावा असं वाटतोय? सर 3-4 आयडियाज माझ्या डोक्यात. लगेच नको. मी काय म्हणालो, डोंट गेट एक्साइटेड. विचार कर, वेळ घे आणि सांग मला. सर मी विचार केलाय. 2-4 आयडिया. काय म्हणालो, डोंट गेट एक्साइटेड. विचार कर आणि मग सांग. फक्त सांग म्हणजे आपल्याला सुरू करता येईल. ओके सर, मी विचार करून सांगतो. थँक्यू सर, खरंच थँक्यू. काय हे, डोंट बी सो फॉर्मल. कम ऑन. सी यू. सर आणि त्या दिवशी रागाच्या भरात मी जे बोललो ना त्यासाठी खरंच सॉरी सर. इट्स ओके. बघ, भोपेने पण माफ केलं. थँक्यू भोपे सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. आणि सर ते आयडियाचं तुम्हाला लवकरात लवकर सांगतो. हो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. येस, बाय बाय. काय भोपे, जमतंय का तुझ्यासारखं? हा ते सगळं ठीक आहे, पण तुमचं काय चाललंय काय कळतच नाहीये. बेटा दिमाग थंडा ठेवायचा, पुरा गेम प्लान करायचा, दुश्मनची दुखती रग पकडायची, नजर हटी दुर्घटना घटी. मी काय केलं, मी फक्त तुझी नजर हटवली. बा या समर प्रताप जागीरदारची प्रत्येक चाल जर तुझ्यासारख्यांना कळली तर खरा टेन्शनचा विषय. तू नको फार अर्थ लावत बसूस. जे चाललंय ते बघत राहा, एन्जॉय कर.